आपण आता 12वीच्या अभ्यासाला सुरुवात करतोय आणि आपण पहिल्यांदा मॅथ्स 1 चा दुसरा चॅप्टर आपण चालू करणार आहे, विच इज मॅट्रायसेस. मी तर लिहिताना लिहिलंय मॅट्रिक्स आणि त्याचं अनेक वचन म्हणजे मॅट्रायसेस. आणि मग हे जे मॅट्रायसेस आपण जो बघणार आहे तो पेपर 1 चा चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्सरसाइज पण बरेच आहेत. एकदम सोपा चॅप्टर आहे आणि त्याच्या जोडीचा आपल्याला 11वीला अभ्यासासाठी झालेला चॅप्टर म्हणजे कुठला तर डिटर्मिनंट्स. मग डिटर्मिनंट्स आपल्याला झालेला आहे. पहिल्यांदा त्या डिटर्मिनंटची डेफिनेशन परत एकदा रिवाइज करूया आणि मग आपण मॅट्रिक्स कडे वळूया. मग डिटर्मिनंट मध्ये आपण असं सांगितलेलं होतं की डिटर्मिनंट विच इज डिनोटेड बाय डी, इट इज an arrangement of numbers in equal rows and columns. Equal rows and columns म्हणजे काय की हे आडवे म्हणजे रोज आणि उभे म्हणजे कॉलम्स. जर रोज आपल्या 2 असतील R1 R2 तर कॉलम पण किती 2. मग 2 रोज आणि 2 कॉलम्स देन इट इज नोन ॲज 2x2 डिटर्मिनंट. आणि आपण समजा इथं तर नंबर्स लिहायचे या जंक्शन कशी की समजा आपण घेतलं की 5 3 आणि 2 4 असा हा डिटर्मिनंट आहे. आता याची व्हॅल्यू कशी काढायची ते पण आपण बघितलेलं होतं की याची व्हॅल्यू कशी काढतो आपण. व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट 2x2 डिटर्मिनंट इज प्रोडक्ट ऑफ दीज नंबर्स ऑन मेजर डायगोनल. ह्यांचा गुणाकार किती 5 गुणिले 4 वजा ह्या मायनर डायगोनल म्हणजे राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट जाणारा मेजर डायगोनल आणि राईट टू लेफ्ट येणारा मायनर डायगोनल. आणि मायनस ह्यांचा गुणाकार किती 3 दुनी 6 आणि ह्याची व्हॅल्यू काय येईल मग 5 चोक 20 वजा 6 म्हणजे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 14. सो दिस इज नोन ॲज 2x2 डिटर्मिनंट. तसंच आपण त्यामध्ये 3x3 डिटर्मिनंट पण बघितलेला होता आणि आपण काय सांगितलं होतं की व्हेन अरेंजमेंट ऑफ नंबर इज मेड इन 3 rows and 3 columns, कॉलम पण किती 3, इक्वल रोज अँड कॉलम्स. बेसिक डेफिनेशन अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन इक्वल रोज अँड कॉलम्स enclosed by 2 vertical lines is known as determinant. मग हा 3x3 चा पण आपण डिटर्मिनंट बघितलं की पहिल्यांदा रोज आणि नंतर नंबर ऑफ कॉलम्स. दिस इज नोन ॲज 3x3. म्हणजे याच्यात काय असतं ते नंबर समजा आपण लिहिले 2 5 वजा 1 3 0 2 1 4 7. देन दिस अरेंजमेंट इज नोन ॲज डिटर्मिनंट. आणि ह्याचं पण आपण व्हॅल्यू कशी काढायची, एक्सपान्शन कसं करायचं तो पण फॉर्म्युला आपण लिहून दिलेला होता. डी इक्वल टू समजा आपण नोटेशन वाईज जाऊया की A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 असा हा जर डिटर्मिनंट असेल तर याची व्हॅल्यू आपण काय सांगितली ती बघा. फॉर्म्युला लक्षात आहे का लागणार आपल्याला ते की A1 इंटू मायनर ऑफ A1 मायनस हे चिन्ह मायनस आहे फॉर्म्युल्यामध्येच की B1 इंटू मायनर ऑफ B1 आणि परत प्लस C1 इंटू मायनर ऑफ C1. आता हे A1 B1 आणि C1 हे कुठले आहेत बघा. हे फर्स्ट रो मधले एलिमेंट्स आहेत A1 B1 C1. मग फॉर्म्युला कसा तयार झाला A1 इंटू म्हणजे हा A1 गुणिले मायनर ऑफ A1, हा B1 गुणिले मायनर ऑफ B1 आणि C1 गुणिले मायनर ऑफ C1. फक्त मधल्याचं चिन्ह वजा आहे. आणि व्हॉट इज मायनर, मायनरची पण आपण डेफिनेशन सांगितली आणि पुढे पण मी घेणार आहे, पुढे आपल्याला येणार आहे ती टाइप्स ऑफ मॅट्रिसेस वगैरे बघत असताना. व्हॉट इज मायनर, मायनर ऑफ एनी एलिमेंट. आता इथं A1 चा मायनर आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. तर मायनर ऑफ एनी एलिमेंट इज द डिटर्मिनंट फॉर्म बाय डिलीटिंग रो अँड कॉलम कंटेनिंग दॅट एलिमेंट. हा जो A1 चा मायनर पाहिजे असेल तर A1 असलेली रो आणि कॉलम काढून टाका आणि जे राहिलेलं आहे ते डिटर्मिनंट मध्ये ठेवा. त्याला म्हणतोय आपण मायनर. आता इथं काय येईल यांचा पुढची स्टेप A1 गुणिले मायनर काय जातात तुम्ही सांगू शकता. हे काढून टाकलं ह्याचा रो आणि कॉलम B2 B3 आणि C2
C3 मायनस B1 इंटू, आता B1 चा मायनस म्हणजे काय, हा रो प्रत्येक ठिकाणी पहिल्या रो मधले एलिमेंट्स असल्यामुळं A1 B1 C1 हा रो कायम जाणार. मग B1 चा रो गेला, B1 चा कॉलम गेला, राहिलं काय A2 A3 आणि C2 C3 आणि प्लस C1 इंटू, आता त्याचा मायनस तुम्ही सांगा काय येईल बा, A2 A3 B2 B3. आता ह्याच्या पुढे कसं सोडवायचं, ह्याच्या पुढे हे 2x2 चा कसं सोडवायचं, तसं ह्यांचा गुणाकार वजा ह्यांचा गुणाकार, ह्यांचा गुणाकार वजा ह्यांचा गुणाकार, या पद्धतीने ह्याची व्हॅल्यू निघते. आणि मग आपण 2x2 चा डिटर्मिनंट किंवा 3x3 चा डिटर्मिनंट कसा सोडवायचा, त्याच्या प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट, ह्याच्यातले वेगवेगळे प्रॉब्लेम्स, की समजा ह्यातला एक एलिमेंट दिलेलं नाही आहे, इथे एक्स आहे आणि यांची व्हॅल्यू सांगितली 0, तर फाइंड एक्स, त्याला म्हणतो आपण डिटर्मिनंट इक्वेशन. हे ह्या फॉर्म्युल्यामध्ये घालून एक्सचं इक्वेशन मिळते आणि त्याची उजवी बाजू किती आहे 0, आणि त्याच्यावरनं काय करायचं की त्या एक्सची किंमत काढायची, आणि इट इज नोन ऍज डिटर्मिनंट इक्वेशन. मग आपण आता एक असाइनमेंट तुम्हाला दिलेलं आहे पाठवून, की त्या असाइनमेंट मध्ये डिटर्मिनंटची रिव्हिजन म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम्स दिलेत ते तुम्ही सोडवायचे आहेत, म्हणजे मॅट्रिक्सला आपल्याला ते इझी जातंय. मग आता ही जी डिटर्मिनंट आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जर बघितली तर काय दिसतं माहिती आहे, इट इज अन अरेंजमेंट इन इक्वल रोज अँड कॉलम. ज्या वेळेला तुमची नंबर्सची अरेंजमेंट इक्वल रोज अँड कॉलम मध्ये केली जाते, देन इट इज नोन ऍज स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स. आता आपण आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूया की व्हॉट इज मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स सुद्धा काय आहे, इट इज ऑल्सो अन अरेंजमेंट ऑफ नंबर्स. आता आपण मॅट्रिक्सची डेफिनेशन बघतोय. व्हॉट इज मॅट्रिक्स, तर इट इज रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्स in any number of rows and columns enclosed by square brackets. मग डिटर्मिनंट आणि याच्यामध्ये फरक काय बघा, डिटर्मिनंट मध्ये होतं इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स, जेवढे रोज तेवढेच कॉलम्स, आणि एनक्लोज बाय काय होतं व्हर्टिकल लाईन्स. तिथं फरक काय आहे की किती रोज घ्या आणि किती कॉलम्स घ्या, त्याला काय तुम्हाला इक्वल असायला पाहिजे अशी अट नाही आहे, इक्वल असले तरी चांगलंच. आणि एनक्लोज बाय काय सांगितलंय स्क्वेअर ब्रॅकेट्स. And these matrices are denoted by capital letters, A matrix, B matrix, C matrix, like this. आपण समजा एक्झाम्पल घेतलं, समजा A equal to 2 3 4 7 minus 2 8. आता बघा, सो दिस इज मॅट्रिक्स. मग अरेंजमेंट कशी आहे बघा, याच्यामध्ये रोज किती आहेत 2 रोज आणि कॉलम्स किती आहेत 3. मग 2/3 हा त्याचा साईज झाला. Then this is 2/3 मॅट्रिक्स. आणि यात एलिमेंट्स किती बसले बघा, 3 2 6, यांचा गुणाकार म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स. आणि कशानं बंद केलं हे, एनक्लोज बाय स्क्वेअर ब्रॅकेट्स. देन दिस इज नोन ऍज मॅट्रिक्स. आणखीन एक डेफिनेशन आपण पाहिलं बघूया. जसं आपण इथं काय सांगितलं की नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत 3 2 6, अरेंजमेंट ऑफ 6 एलिमेंट्स इन 2 रोज अँड 3 कॉलम्स. समजा मी असं केलं, आता ह्याला काय सांगणार, इथं रोज किती आहेत 3 रोज आणि कॉलम्स किती आहेत 2. सो दिस इज 3/2 मॅट्रिक्स. मग आणखीन एक स्टँडर्ड डेफिनेशन बघूया की अरेंजमेंट ऑफ किंवा रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ mn नंबर्स इन m रोज and n columns enclosed by square brackets is known as matrix. त्याला आपण म्हणतो मॅट्रिक्स. सो दिस इज अनदर डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स. मग आता याच्यामध्ये असं पण असेल, आता ह्याला काय सांगणार, सो हिअर 2 रोज अँड 2 कॉलम्स. मग साईज काय झाला मॅट्रिक्सचा 2/2. डिटर्मिनंट मध्ये फक्त रोज आणि कॉलम सेम, मग 2/2 3/3 4/4 4/4 तर आपल्याला माहितच नाही आहे. मग 2/2 आणि 3/3 पर्यंत आपण डिटर्मिनंट बघितले. पण मॅट्रिक्स मध्ये कुठल्याही साईजचा मॅट्रिक्स असतो आणि फरक आपण एनक्लोज बाय स्क्वेअर ब्रॅकेट करतो. आता थोडीशी याची माहिती घेऊया आपण की
So matrices are denoted by capital letters A, B, C, etc. and their elements are denoted by small letters. And so this is म्हणजे जे एलिमेंट्स A, B, C स्मॉल लेटर्स मध्ये दाखवणार. आणि आता मी इथं दाखवलेलं आहे एलिमेंट इज डिनोटेड बाय AIJ. So this is known as AIJ. It is general element of matrix. याला म्हणायचं जनरल एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. आता व्हॉट इज दिस IJ? हे कळलं. कॅपिटल लेटर मध्ये मॅट्रिक्सला नाव द्यायचं आणि त्यातल्या एलिमेंट्स नाव काय द्यायचं स्मॉल लेटर मध्ये. आणि व्हॉट इज दिस IJ? So this suffix IJ, that I is for row position of that number or element and J is for column position. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी असं घेतलं की A12 याचा अर्थ काय फर्स्ट रो सेकंड कॉलम. समजा मी असं सांगितलं A32 म्हणजे हा कॅपिटल ए मॅट्रिक्स मधला एलिमेंट आहे आणि त्याची पोझिशन हे IJ त्याची पोझिशन सांगते थर्ड रो सेकंड कॉलम. आता समजा आपण ए मॅट्रिक्स घेऊया की जो समजा 2/3 चा आहे. आता त्यातले जनरल एलिमेंट्स मी दाखवले की जो मॅट्रिक्स तयार होतो त्याला म्हणतो आपण नोटेशन मॅट्रिक्स. मग त्या 2/3 चा नोटेशन मॅट्रिक्स जो दाखवायचा आहे तो कसा येणार. ह्याच्यामध्ये रोज किती 2 रोज आणि कॉलम किती 3 C1 C2 C3. आता हे सगळे एलिमेंट्स काय असणार हेच असणार. मग त्यात फरक काय तर प्रत्येकाची पोझिशन AIJ जसं आपण दाखवणार तसं प्रत्येकाची पोझिशन दाखवायची आहे. आता हा एलिमेंट म्हणजे काय येणार पहिल्यांदा रो R1 आणि C1 म्हणजे 1 1. हा पहिली रो दुसरा कॉलम पहिली रो तिसरा कॉलम. त्याचं काय येईल आता रो दुसरी सुरू झाली दुसरी रो पहिला कॉलम दुसरी रो दुसरा कॉलम आणि परत दुसरी रो तिसरा कॉलम. देन दिस इज नोन ऍज नोटेशन मॅट्रिक्स. आता हा जो नोटेशन मॅट्रिक्स आहे तो आपल्याला 2/2 चा आणि 3/3 चा लागतो. मग तो तेवढा आपण जरा बघूया की 2/2 चा नोटेशन मॅट्रिक्स. समजा आपण ए मॅट्रिक्स घेतलाय तर तुम्ही सांगा बघा याचा 2/2 चा नोटेशन मॅट्रिक्स काय तयार होईल. सगळे एलिमेंट्स ए आणि याचा साईज काय 2/2 साईज. हा डिटर्मिनंट नाही आहे मी काय केलंय स्क्वेअर ब्रॅकेट आहे बघा. ह्याचं काय सांगणार हा एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलम हा सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड रो सेकंड कॉलम. देन दिस इज नोटेशन मॅट्रिक्स फॉर साईज 2/2. आणि तसंच 3/3 साठी जर आपण नोटेशन मॅट्रिक्स लिहायचा असेल तर तो काय येईल बघा. तुम्ही सांगत जावा वळीनं कसं कसं होणार तो. याच्यामध्ये 3/3 मध्ये 3 रोज आणि 3 कॉलम्स असणार आणि एनक्लोज बाय स्क्वेअर ब्रॅकेट अशी ही अरेंजमेंट आहे. आणि सगळे एलिमेंट्स ए न आपण दाखवणार. ह्या 3 रोज झाल्या आणि हे 3 कॉलम्स झाले आणि हे सगळे कोण ए. आता ह्याच्यामध्ये फक्त फरक काय तर त्याची पोझिशन आपण आपल्या जनरल एलिमेंटच्या हिशोबाने दाखवणार. मग ह्याचं पहिल्यांदा रो पोझिशन आय म्हणजे रो पोझिशन जे म्हणजे कॉलम पोझिशन. मग हा एलिमेंट काय A11 हा काय येणार A12 हा A13 हे घ्या भाऊ. हा काय थर्ड रो कॉलम कुठला सेकंड. हा काय थर्ड रो कॉलम कुठला फर्स्ट. ह्याचं काय सांगता येईल सेकंड रो सेकंड कॉलम A22. ह्याचं काय सांगता येईल सेकंड रो थर्ड कॉलम. ह्याचं काय सांगता येईल सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि हे काय थर्ड रो थर्ड कॉलम. सो दिस इज नोन ऍज नोटेशन मॅट्रिक्स. आपल्या नोट्स मध्ये पण दिलेलं आहे. या पद्धतीने हे नोटेशन मॅट्रिक्स बघितले मॅट्रिक्सची माहिती घेतली. आता या मॅट्रिक्सची व्हॅल्यू नसते जसं डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते तशी मॅट्रिक्सला व्हॅल्यू नसते. इट इज अन अरेंजमेंट. त्याची बेरीज वजाबाकी गुणाकार करता येतो. आणि मग आता ह्याचे टाइप्स आहेत व्हेरियस टाइप्स ऑफ मॅट्रायसेस ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघतो.